नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी मॅथ्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे ग्राफ ऑन लिनियर इक्वेशन। आतापर्यंत तुम्ही भरपूर प्रकारचे ग्राफ काढलेत, पण आपल्याला आता काय करायचंय, लिनियर इक्वेशन दिलेले असतील त्या लिनियर इक्वेशन वरून आपल्याला ग्राफ प्लॉट करायचे। तर ते ग्राफ कसे काढायचे, त्यासाठी आपल्याला एक किंवा दोन इक्वेशन दिलेले असतील, त्या इक्वेशन मध्ये आपल्याला ऑर्डर पेअर फाइंड आउट करायची। तर आता ऑर्डर पेअर कशाची, तर व्हॅल्यू दिलेल्या असतील एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू तुम्हाला काढाव्या लागतील। या एक्स वाय च्या व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केल्या तर आपल्याला ग्राफ प्लॉट करायला इझी जाईल। तर या व्हॅल्यू कशा काढायच्या हे आता आपण बघूया। बघा, तुम्हाला इथं एक इक्वेशन दिलेलं असेल x प्लस वाय इज इक्वल टू 4। आता x प्लस वाय इज इक्वल टू 4 हे इक्वेशन x आणि y च्या अशा किमती प्लॉट करायच्या की त्यांची बेरीज आपल्याला किती मिळाली पाहिजे, 4 मिळाली पाहिजे। तर चला, x आणि y, x ची किंमत जर आपण 1 प्लॉट केली, 1 पुट केली, तर y ची किंमत आपल्याला किती मिळेल, 3 मिळेल। बरोबर, पहिला कोऑर्डिनेट्स काय मिळेल आपल्याला, 1 3। आता सेकंड व्हॅल्यू x ची किंमत परत आपण किती ठेवली, 2 ठेवली, तर y ची किंमत आपल्याला किती मिळेल, 2 मिळेल। म्हणजे इथं काय झालं, कोऑर्डिनेट्स किती मिळाला, 2 2। परत x आणि y, x ची किंमत परत आपण काय ठेवली, 0 ठेवली किंवा 3 ठेवली। जर 3 ठेवली आपण x ची किंमत, तर y ची किंमत आपल्याला किती मिळेल, 1 मिळेल। आपला पॉइंट किती मिळेल, 3 1। या झाल्या तुमच्या ऑर्डर पेअर x आणि y। x आणि y म्हणजे पहिला ऍक्सिस x वरचा आणि दुसरे कोऑर्डिनेट्स y वरचे, x आणि x प्लस 2y इज इक्वल टू 6। परत एक लिनियर इक्वेशन दिलंय, या इक्वेशन वरून तुम्हाला परत दुसऱ्या ऑर्डर पेअर फाइंड आउट करायच्या x आणि y च्या। इथं तुम्हाला जे वाटलं त्या किमती तुम्ही टाकू शकता x किंवा y च्या। तर चला बघूया, आता इथं आपण काय करू, y ची किंमत पुट करू। पुट y इज इक्वल टू 1। इक्वेशन काय तुमचं, x प्लस 2y इज इक्वल टू 6। x प्लस 2 इंटू y ची किंमत किती दिली आहे, 1 इज इक्वल टू 6। x प्लस 2 इंटू 1 2 इज इक्वल टू 6। हा x जसाच्या तसा 2 त्या साईडला न्यायचा, म्हणजे काय झालं, 6 मायनस 2 x इज इक्वल टू 4। तर x ची किंमत किती मिळाली आपल्याला, 4। आपण y ची किंमत किती घेतली होती, 1। तर या इक्वेशन साठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, एक चार्ट तयार करावा लागेल, x y आणि x y। x ची किंमत किती आली आपली, 4। y ची किंमत काय घेतली होती आपण, 1। कोऑर्डिनेट्स काय मिळाला आपल्याला, 4 1। दुसरी किंमत काय घ्यायची आपल्याला, आपल्या मनानुसार किंमत घ्यायची, जे किंमत आपल्याला सोयीस्कर जाईल। पण किंमत अशी घ्यायची की आपली व्हॅल्यू जी आहे x आणि y ची ही डेसिमल पॉइंट मध्ये यायला नको। तर इथं आपण पुट केलं y, सेकंड व्हॅल्यू घेतली, पुट y इज इक्वल टू 0। तर इक्वेशन काय आपलं, x प्लस 2y इज इक्वल टू 6। x प्लस 2 इंटू 0 इज इक्वल टू 6। x प्लस जसा तसा 2 इंटू 0 0 इज इक्वल टू 6। देयरफॉर x इज इक्वल टू 6। दुसरी व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, y ची किंमत जर आपण 0 टाकली तर x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 6। मीन्स कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला, 6 0। बरोबर, अजून परत एक व्हॅल्यू काढून घ्यायची। पुट x इज इक्वल टू पुट y इज इक्वल टू 3। y इज इक्वल टू जर आपण 3 पुट केला तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 6। Therefore x plus 2 into 3 is equal to 6। x plus 2 into 3 6 is equal to 6। Therefore x is 6 तिकडे काय होईल, मायनस येईल, 6 minus 6 0। Therefore we get x is equal to 0। परत y ची किंमत काय पुट केली होती आपण, 3, आणि आपल्याला x ची किंमत काय मिळाली, 0। कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला, 0 3। आता बघा, तुम्हाला इथं ऑर्डर पेअर मिळाले आहेत, एक्स वाय आणि एक्स वाय, दोन इक्वेशन साठी दोन ऑर्डर पेअर मिळाले। यावरून आता आपण काय करू, ग्राफ प्लॉट करू। आता आपल्याला ज्या ऑर्डर पेअर मिळाले आहेत इक्वेशनच्या, त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, ग्राफ प्लॉट करायचं। पहिलं इक्वेशन होतं आपलं x प्लस वाय इज इक्वल टू 4, त्यावरून आपल्याला काय करायचंय, ग्राफ प्लॉट करायचंय। पहिला कोऑर्डिनेट्स काय मिळाला आहे, 1 3। 1 म्हणजे काय, एक्स ऍक्सिस वर, आणि पहिला जो कोऑर्डिनेट असेल तो असेल एक्स ऍक्सिस वर, दुसरा कोऑर्डिनेट जो असेल तो असेल वाय ऍक्सिस वर। इथं काय मिळालं आपल्याला, 1 आणि 3। पहिला 1 मीन्स एक्स ऍक्सिस वर हा, आणि दुसरा कोऑर्डिनेट 3 म्हणजे इथं हा झाला तुमचा पॉइंट 1 3।
सेकंड पॉइंट काय दिलाय 2 2 मीन्स एक्स ऍक्सिस वर हा 2, वाय ऍक्सिस वर हा 2 मीन्स दिस इज पॉइंट 2 2. तिसरा पॉइंट मिळालाय तुम्हाला 3 1 मीन्स हा 3 इथला आणि हा 1 इथला मीन्स 3 1 पॉइंट्स मिळालाय 3 1. आता जी लाईन मिळाली आहे ती आपण काय करायची, जॉईन करून घ्यायची. ती जॉईन केल्यावर कशी, वन स्ट्रेट लाईन मध्ये काय येईल, ती तुम्हाला जॉईन होईल. तुम्ही ग्राफवर काढाल तर तुमचा व्यवस्थित येईल. हा झाले पहिली लाईन, तिला नाव देऊन टाकायची ज्या इथं असले ती आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. आता दुसरं इक्वेशन दिलं होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. त्या इक्वेशनची आपल्याला काय करायची, आता लाईन ड्रॉ करायचे. कोऑर्डिनेट्स काय मिळालाय पहिला 4 1. 4 1 मीन्स हा 4 इथला हा 1 मीन्स इथं येईल तुमचा पहिला कोऑर्डिनेट्स 4 1 4 1. दुसरा कोऑर्डिनेट्स काय दिलाय 6 0 मीन्स हा 6 आणि हा 0 बरोबर 6 0. तिसरा कोऑर्डिनेट काय दिलाय तुम्हाला 0 3 हा 0 आणि कोऑर्डिनेट्स किती दिलाय तुमचा हा 3. हे काय येतील तुमचे एका सरळ रेषेत येतील. ती लाईन आपण काय करू, जॉईन करून घेऊ. बघा अशी लाईन काय होईल, ती जॉईन होईल. जिथं तुमचे दोन पॉइंट काय होतील, जॉईन होतील, तो काय असेल तुमचा कोऑर्डिनेट्स असेल. म्हणून पहिल्यासाठी कोऑर्डिनेट्स काय येईल तुमचा 2 2. सोल्युशन काय येईल तुमच्या इक्वेशनचं 2 2 मीन्स एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस साठी 2 2. थँक्यू. अशा प्रकारे आपण काय केलाय, ग्राफ प्लॉट केलाय. मी ब्लॅकबोर्डवर केलाय त्यामुळे माझं थोडासा मायनर मिस्टेक होतील, पण तुम्ही जेव्हा ग्राफवर प्लॉट कराल तेव्हा तुमचा ग्राफ काय येईल, व्यवस्थित येईल. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्केल. जे तुमचे स्केल असते ते स्केल लिहायचं. ज्या तुमच्या लाईन असतात त्याबरोबर लिहायचं 1 लाईन मीन्स 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस. बोथ ऍक्सिस हे लिहायला विसरायचं नाही. आणि मेन मुद्दा म्हणजे या दोन लाईन ज्या एकमेकांना ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतील तो पॉइंट काय असेल, ते तुमचं असेल सोल्युशन. या इक्वेशनचं सोल्युशन काय मिळालं तुम्हाला 2 2. चला प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. चला प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं पहिलं एक्झाम्पल बघू. दोन लिनियर इक्वेशन दिले, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 अँड एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. आधी तुम्हाला चार्ट दिले, त्या चार्ट वरून तुम्हाला काय करायचे आहेत, व्हॅल्यू काढायचे. पहिल्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू दिले आहेत एक्स वाय, एक्स आणि वाय चे. पहिली एक्स ची व्हॅल्यू काय दिली आहे, 3 दिली आहे. यावरून तुम्हाला काय करायची, वाय ची व्हॅल्यू पुट करायची. बट तुम्हाला इथं बघूनच कळते की एक्स आणि वाय चा कोऑर्डिनेट्स काय दिलाय 3 आणि 0. वाय चा कोऑर्डिनेट्स काय दिलेला आहे 0, म्हणजे वाय ची किंमत काय होईल तुमची 0. मीन्स एक्स ची किंमत 3, वाय ची 0, कोऑर्डिनेट्स एक्स वाय. आता इथं वाय ची किंमत 5 दिलेली आहे, त्याहून आपल्याला काय करायचंय, एक्स ची किंमत काढायची. मग यावेळेस काय करायचं, जी किंमत दिली आहे ती किंमत व्हॅल्यू काय करायची, इक्वेशन मध्ये पुट करायची. इथं काय व्हॅल्यू दिली आहे वाय ची 5 मीन्स काय येईल, फॉर इक्वेशन 1 पुट y is equal to 5 in equation 1. इक्वेशन 1 काय आपलं x plus y is equal to 3. y ची किंमत किती दिली आपल्याला 5, मग ती y ची व्हॅल्यू पुट करायची x plus 5 is equal to 3. आता 5 इकडे प्लस मध्ये, तिकडे गेल्यावर काय होईल, निगेटिव्ह 5 मीन्स x is equal to 3 minus 5. x is equal to 5 minus 3 2 and greater number sign -2. x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, -2 मीन्स x चा कोऑर्डिनेट्स काय मिळाला आपल्याला -2. xy काय मिळाला आपल्याला -2 5. पुढची व्हॅल्यू काय दिली आहे 3 दिली आहे. परत तेच पुट y is equal to 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय तुमचं x plus y is equal to 3. y ची किंमत किती दिली आपल्याला 3 मीन्स पुट करायची x plus 3 is equal to 3. x is equal to +3 तिकडे गेल्यावर काय होईल, -3 minus 3 किती होईल 0. x is equal to 0. परत कोऑर्डिनेट्स काय मिळाला आपल्याला 0. xy किती मिळाली 0 3. सेम जे इक्वेशन 1 साठी केलं तेच इक्वेशन 2 साठी करायचं.
इथं इक्वेशन 2 च्या काही व्हॅल्यूज दिल्या आहेत आपल्याला. पहिली व्हॅल्यू y ची दिली इथं 0, नंतर दुसऱ्या याच्यात दिले x ची व्हॅल्यू -1, तिसरी व्हॅल्यू दिली आपल्याला -4. यावरून आपल्याला काय करायचे, x ची किंमत इथं, y ची किंमत इथं, परत x ची किंमत काढायची. सेम हीच प्रोसेस काय करता येईल. फॉर इक्वेशन 2 फर्स्ट put y is equal to 0 in equation 2, which is your equation 2. Equation 2 is x minus y is equal to 2. y ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 0. x minus 0 is equal to 2. therefore x is equal to 2. x ची किंमत किती मिळाली आपल्याला 2 मिळाली. कोऑर्डिनेट्स काय झाला आपला 2 0. परत पुढची व्हॅल्यू कोणती दिली याच्यात आपल्याला -1 दिलेत, म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, x बरोबर -1 पुट करावं लागेल. सर सेकंड पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आपलं x - y इज इक्वल टू 2. x ची किंमत -1 y इज इक्वल टू 2. -y जसा आहे तसा हा -1 तिकडे गेल्यावर काय होईल +1. 2 + 1 -y इज इक्वल टू 2 + 1 3. मायनस साइन तिकडे म्हणजे y इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला -3. इथला कोऑर्डिनेट्स काय मिळाला आपल्याला y इज इक्वल टू -3. त्यामुळे कोऑर्डिनेट्स काय झाला आपला -1 -3. शेवटची व्हॅल्यू काय उरली आपली y इज इक्वल टू -4. परत पुट करायचं. पुट y इज इक्वल टू -4 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आपलं x - y इज इक्वल टू 2. x मायनस इन y ची किंमत -4 इज इक्वल टू 2. x मायनस मायनस काय होईल प्लस इज इक्वल टू 2. हा +4 तिकडे गेल्यावर काय होईल -2 -4. therefore x इज इक्वल टू -2. x ची किंमत किती मिळाली आपल्याला -2. त्यामुळे आपल्याला xy कोऑर्डिनेट्स काय मिळाला -2 -4. आता आपल्याला इथं ऑर्डर पेअर मिळालाय पहिल्या इक्वेशन साठी आणि सेकंड इक्वेशन साठी. यावरून आपल्याला काय करावं लागेल, ग्राफ प्लॉट करावं लागेल. आता आपण याचा काय करू, ग्राफ प्लॉट करू. तर बघा आता आपल्याला काय करायचंय, ग्राफ प्लॉट करायचा आहे. हा तुमचा x ऍक्सिस आणि हा तुमचा y ऍक्सिस. स्केल काय तुमचं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. म्हणजे हे काय तुमचं 1 युनिट, हे तुमचं असेल 1 सेंटीमीटर. यात तुमच्या असतात 10 रेषा, त्या तुम्ही मोजून घ्यायच्या ग्राफ पेपरवर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता आपल्याला पहिली ऑर्डर पेअर घेतली आहे इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन साठी ऑर्डर पेअर काय आली आपल्याला, पहिला कोऑर्डिनेट्स काय 3 0. 3 कशावर पाहिजे आपल्याला x ऍक्सिस वर आणि 0 y ऍक्सिस वर. हा काय येईल तुमचा पहिला पॉइंट 3 0. दुसरा कोऑर्डिनेट काय दिलाय तुमचा -2 5. -2 कशावर येईल तुमचा x ऍक्सिस वर, म्हणजे हा -2 आणि हा काय येईल तुमचा 5. हा कुठे येईल, या इथे येईल -2 5. तिसरा कोऑर्डिनेट काय तुमचा 0 3. हा 0, हा काय येईल तुमचा 3 0 3. या लाईन काय करायच्या, जॉईन करून घ्यायच्या. या लाईन काय करायच्या, एक सरळ रेषेत जॉईन करून घ्यायच्या. सरळ रेषेत काय केलं आपण, जॉईन करून घेतला. इथं तुमचा पॉइंट काय -2 5. हा ग्राफ पेपरवर तुम्ही जर काढाल तर तुमचा व्यवस्थित येईल. हा झाला कोणत्या इक्वेशन साठी झालाय, x + y इज इक्वल टू 3. त्याला नाव देऊन घ्यायचं. नंतर दुसरं इक्वेशन काय होतं आपलं, x - y इज इक्वल टू 4. त्यासाठी कोऑर्डिनेट्स काय आलाय तुमचा, पहिला कोऑर्डिनेट्स आहे 2 0. 2 x ऍक्सिस वर 0 y ऍक्सिस वर, म्हणजे हा पॉइंट येईल तुमचा 2 0. दुसरा पॉइंट आहे तुमचा -1 -3. -1 हा येईल x ऍक्सिस वरचा आणि -3 y ऍक्सिस वरचा. हा सॉरी -1 -3. तिसरा पॉइंट काय तुमचा -2 -4. -2 -4 हा पॉइंट कुठे येईल तुमचा, सॉरी हा पॉइंट इथं नाही येणार. हा पॉइंट तुमचा इथं येईल -2 सॉरी -1 -3. शेवटचा पॉइंट आहे तुमचा -2 -4. -2 -4 हा पॉइंट कुठे येईल तुमचा, या दिशेने येईल -2 -4. नंतर ही लाईन काय करावं लागेल तुम्हाला, जॉईन करून घ्यावं लागेल.
ही जर जॉईन केली तर ही कशी येईल तुमची, ही अशी लाईन तुमची काय होईल, जॉईन होईल. आणि हे ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतील हा काय असेल तुमचा सोल्युशन असेल. हे काय असेल तुमच्या इक्वेशनचं सोल्युशन असेल. हा कोणत्या पॉइंटला जॉईन झाला, इथं 2.5 एक्स ऍक्सिसचा आणि इथं 0.5 वाय ऍक्सिसचा. म्हणजे तुमचं सोल्युशन काय मिळालं तुम्हाला, 2.5 अँड 0.5. तर या इक्वेशन का तुमचं x + y = 3 आणि x - y = 4 त्याचा सोल्युशन काय आलं तुमचं 2.5 अँड 0.5. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3x - 4y = -7 and another equation is 5x - 2y = 0. दोन लिनियर इक्वेशन दिले. यात सुद्धा तुम्हाला जे पहिल्या ह्याच्यात केलं तेच करायचंय, एक्स वाय च्या व्हॅल्यूज काढायचे. पण एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू घेताना काळजीपूर्वक व्हॅल्यू घ्यायच्या की आपलं जे आन्सर येईल एक्स आणि वाय ची जी व्हॅल्यू मिळेल ती आपल्याला कशात पाहिजे, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये नको. त्या प्रकारे व्हॅल्यू घ्यायच्या. पहिलं इक्वेशन काय आपलं, फॉर इक्वेशन 1 3x - 4y = -7. 3x - 4y = -7. तुमच्या मध्ये ज्याची व्हॅल्यू घ्यायची ते व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता एक्स किंवा वाय ची. आता आपण इथं जर वाय ची व्हॅल्यू पुट केली तर आपण काय घेऊ, y = 1. y = 1 जर घेतला तर काय येईल, पुट y = 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय तुमचं 3x - 4y = -7. 3x - 4 y ची किंमत किती आहे, 1 = -7. 3x - 4 × 1 -4 = -7. -4 तिकडे गेला काय होईल, +7 +4. 3x = -7 + 4. Therefore 3x = -7 + 4 is -3. Therefore x is equal to -3/3 means x is equal to -1. y ची किंमत आपण 1 टाकल्यावर आपल्याला x ची किंमत किती मिळाली, -1. मीन्स x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू आपण काय पुट केली होती, 1. हे झालं फर्स्ट व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू काढायची आपल्याला. सेकंड व्हॅल्यू परत तुम्ही y ची किंवा x ची दोन्ही पुट करू शकता. इथं आपण x ची y ची किंमत परत काय टाकायची आपल्याला, इथं 2 जर घेतली तर काय येईल, 4 × 2 8 -8 तिकडे गेला +8. -7 + 8 किती होईल, 1/3. हे कशात येईल तुमचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आन्सर येईल. पण जर इथं y ची किंमत जर -2 केली मीन्स पुट y = -2 इन इक्वेशन 1 वी गेट 3x - 4y = -7. y ची किंमत किती तुमची -2. 3x - 4 × -2 = -7. Therefore 3x - 4 × -2 + 8 = -7. आता +8 जर तिकडे गेला तर काय होईल, मायनस होईल. मीन्स -7 - 8. Therefore x is equal to -50/3 means x is equal to 3 × 1 = 3, 3 × 5 = 15. x ची किंमत किती मिळाली आपल्याला, -5. मीन्स y ची किंमत आपण किती टाकली, -2 जर टाकली तर आपल्याला x ची किंमत किती मिळाली, -5. सेकंड कोऑर्डिनेट भेटला तर आपल्याला तिसरा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. तिसरा कोऑर्डिनेट ही किंमत अशीच बघून टाकायची. काय टाकता येईल, तर y = पुट y = 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 is 3x - 4y = -7. 3x - 4 × y ची किंमत 4 = -7. Therefore 3x - 16 = -7. -16 तिकडे न्यायचा काय होईल, +16. 3x = -7 + 16 is 9 + 9. x is equal to 9/3. Therefore x is equal to 3. x ची किंमत किती मिळाली, 3 मिळाली. y ची किंमत काय पुट केली होती आपण, 4. यावरून आपल्याला कोऑर्डिनेट्स काय मिळाला, पहिला मिळाला -1 1, दुसरा मिळाला -5 -2, तिसरा कोऑर्डिनेट्स काय मिळाला तुम्हाला 3 4. बरोबर. त्याच प्रकारे इक्वेशन
सेकंड इक्वेशन साठी सुद्धा तेच करायचं. फॉर इक्वेशन 2 इक्वेशन 2 काय दिलं आपल्याला 5x - 2y = 0. यात सुद्धा काय करायचं x किंवा y च्या किमती पुट करायच्या. जर याच्यात x ची किंमत आपण 2 पुट केली तर काय लिहिता येईल पुट x = 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय तुमचं 5x - 2y = 0. 5 × 2 - 2 × y = 0. 5 × 2 10 - 2y = 0. आता 10 जर तिकडे गेला तर काय होईल -10 होईल. मायनस मायनस कॅन्सल मीन्स 2y = 10. therefore y = 10/2. therefore y = 5. y ची किंमत किती मिळाली आपल्याला 5 मिळाली. x ची किंमत किती पुट केली होती आपण 2 मीन्स कोऑर्डिनेट्स काय मिळाला आपल्याला 2 5. सेकंड किंमत काय पुट करायची सेकंड किंमत अशीच पुट करायची की ज्याच्यावर आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मिळायला नको. मग काय करायचं पुट x = -2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आपलं 5x - 2y = 0. मीन्स 5 × -2 - 2y = 0. 5 × -2 - 10 - 2y = 0. -10 तिकडे गेलं काय होईल +10. y = 10 हा -2 डिवाइडला y = -5. x = जर आपण काय किंमत पुट केली -2 तर आपल्याला y ची किंमत काय मिळाली -2. यावरून कोऑर्डिनेट्स काय मिळाला आपल्याला -2 -5. राहिला तर तिसरा कोऑर्डिनेट्स मध्ये आपण काय पुट करू x = 0 जर पुट केला आपण x = 0 जर पुट केला तर काय येईल 5 × 0 0 मीन्स -2y = 0. दॅट्स y = 0. नेक्स्ट व्हॅल्यू काय आपली पुट x = 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 इज 5x ची किंमत 0 -2y = 0. 5 × 0 0 -2y = 0. therefore -2y = 0. therefore y = also 0. that's why we get coordinates of x and y axis is 0 0 0 0. आता इथं आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 साठी काय मिळालं ऑर्डर पेड मिळाले. त्यावरून आपण काय करू शकतो ग्राफ प्लॉट करू शकतो. आता आपण ग्राफ प्लॉट करू. आपल्याला बघा प्लॉट ग्राफ करायचा आहे. कोऑर्डिनेट ऍक्सिस भेटलाय. पहिल्या इक्वेशन साठी कोऑर्डिनेट्स काय भेटले पहिला कोऑर्डिनेट्स आपला -1 1 -1 1 मीन्स इथं -1 1. दुसरा कोऑर्डिनेट्स काय आपला -5 -2 -5 इथं -2 इथं. जर घेतला तो प्लॉट कुठे येईल या इथं येईल -5 -2. तिसरा ग्राफ काय आपला तिसरा प्लॉट काय आपला 3 4 3 आणि 4 इथं 3 4. तर आपल्याला काय करायचं आता कोऑर्डिनेट्स वरून प्लॉट करायचे ग्राफ तुमचा. पहिला इक्वेशन साठी कोऑर्डिनेट्स काय दिलंय पहिला आहे -1 1 -1 हा 1 इथं येईल तुमचा पहिला पॉइंट -1 1. दुसरा प्लॉट काय दिलाय -5 आणि -2 हा कुठे येईल तुमचा हा इतक्यात येईल तुमचा -5 -2. तिसरा प्लॉट काय तुमचा 3 4 हा 3 आणि या इक्वेशनचा 4 म्हणजे तो इथं येईल तुमचा 3 4. हा झाला तुमचा पहिला प्लॉट पहिला इक्वेशनचा. तो आपण काय करू ड्रॉ करून घेऊ. ग्राफ पेपरवर व्यवस्थित येईल तुमचा. ग्राफ पेपरवर व्यवस्थित ड्रॉ करायचा. इथं थोडा माझा चुकतोय. थ्री 4 5 2 या प्रकार तुमचा काय होईल तो प्लॉट होईल ग्राफ. हा तुमचा 5 2 1 1 3 4.
हा झाला कोणत्या ऍक्सिस साठी झाला तो लिहायचा 3x - 4y = -7 या इक्वेशन साठी हा ग्राफ प्लॉट झाला. दुसरं इक्वेशन आहे आपलं 5x - 2y = 0. त्याचा प्लॉट करायचा आहे. पहिला कोऑर्डिनेट्स काय तुमचा 2 5 हा 2 त्याचा 5 हा इथं येईल तुमचा 2 5. दुसरा कोऑर्डिनेट्स काय तुमचा -2 -5 -2 -5 म्हणजे तो कोऑर्डिनेट्स काय येईल तुमचा इथंच येईल -2 -5 हा कोऑर्डिनेट्स येईल. आणि तिसरा काय येईल तुमचा -2 इथला आणि 0.5 इथला येईल. मिस्टेक झाली. -2 -5 तिसरा कोऑर्डिनेट्स काय तुमचा 0 0 तो कुठे येईल इथं येईल तुमचा ओरिजिनला 0 0. त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला ड्रॉ करावं लागतील. इक्वेशन लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. बघा तो या प्रकारे तुमचा ग्राफ येईल 2 2. आणि या पॉइंट जिथं तुमचा काय होईल दोन लाईन इंटरसेक्ट होतील तो काय असेल तुमचा सोल्युशन असेल कोणा दोन इक्वेशनचा. कोणत्या पॉइंटवर झाला इथं 1 आणि y ऍक्सिसचा 2.5 मीन्स तुमचं सोल्युशन काय मिळालं तुम्हाला 1 and 2.5. परत बघा एकदा दोन लाईन जिथं प्लॉट होतील ज्या दोन लाईन ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतील तो तुमचा काय असेल सोल्युशन असेल. तर कुठं पॉइंट इंटरसेक्ट झाले 1 x ऍक्सिस चा 1 आणि y ऍक्सिस च्या 2.5 वर काय झालंय तुमच्या लाईन इंटरसेक्ट झाल्यात. म्हणून हा काय असेल तुमच्या दिलेल्या याचं सोल्युशन 1 2.5 इज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. Infinity Maths. Please like, share and subscribe Infinity Maths. Thanks for watching Infinity Maths.